नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सगळ्यांच्या मनात असणारा सर्वात पहिला प्रश्न, सर आजचा पेपर कसा होता कंबाईनचा, काय वाटतंय तुम्हाला? कट ऑफबद्दल आपण नंतर बोलू, आयोगाची आन्सर की आल्यानंतर कट ऑफबद्दल बोलूया, कारण आयोगाचा पण आजकाल काही नेम नसतो। एवढा चांगला पेपर येऊन 7-8 जर चेंज झाले वेळेवरती तर आपण त्याची गॅरंटीच नाही घेऊ शकत आयोग काय करेल म्हणून। पण यावर्षी तरी आयोग असं करणार नाही, म्हणजे जसं मागच्या वेळेस 8 प्रश्न त्या ठिकाणी चेंज झाले होते, त्याचा भरपूर लोकांना फटका बसला। आपण अपेक्षा ठेवू की आयोग स्वतःमध्ये कंटिन्युअसली सुधार करते आहे आणि आयोग ह्यावेळेस असं करणार नाही अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो। पेपर कसा होता तर जसा असायला पाहिजे आहे पेपर, जसं कन्सिडर करतो की बाबा ह्या पद्धतीचा पेपर यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आम्हाला परफॉर्म करता आलं पाहिजे। कारण मधल्या 1-2 वर्षाच्या कालखंडात फारच ऑड पेपर विचारला गेले, गट ब साठी आणि गट क साठी आणि राज्यसेवेसाठी पण। मधला 2 वर्षाचा जो कालावधी होता त्याच्यामध्ये, पण आता मात्र तसं नाही आहे। असं दिसून येते की बाबा नाही, एक डिसेंट पेपर आयोगाने सेट केलेला आहे की ज्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना सोडवता यावा। जसं इमॅजिन केलं होतं की अशाच पद्धतीचा पेपर यायला पाहिजे, त्याच पद्धतीचा पेपर त्या ठिकाणी आलेला आहे। मी विज्ञान पण चेक केलेला आहे, महाराष्ट्राचं भूगोल चेक केलेला आहे। फक्त करंट अफेअर हा जो फॅक्टर आहे त्याबद्दल मी जजमेंट घेऊ शकत नव्हतो, कारण त्यासाठी मी देखील फॅकल्टीवर रिलाय आहे करंट अफेअरसाठी। पण जे बाकीचे विषय आहे, 5 विषय करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंग सोडून बाकीचे जे उरलेले 5 विषय आहेत ते खरंच खूप सुंदर होते। येतं लक्षामध्ये ॲज अ विद्यार्थी म्हणून हे बघा, आता कसं आहे की आपल्यामध्ये ऐकणाऱ्यांपैकी एक डिफरंट बॅकग्राऊंडमधून आलेले आहे, बरोबर। काही लोक म्हणतील नाही माझा तर मागच्या 5 वर्षाचा अभ्यास आहे, पण 5 वर्ष जरी झाले आहेत प्रिपेअर करायला, पण कदाचित असं असू शकते की बाबा जो अभ्यास व्हायला पाहिजे 5 वर्षाच्या तुलनेत तो नाही झाला। काही लोक असतात 1 वर्षातच ते अचीव करतात जे व्हायला पाहिजे त्या ठिकाणी। जर एक स्टँडर्ड विद्यार्थ्याचा जर आपण विचार केला, मी शब्द वापरतोय स्टँडर्ड विद्यार्थी, तर हा खरंच खूप सुंदर पेपर होता आणि मला असं मनापासून वाटते की हा इझिली क्रॅक होणारा पेपर त्या ठिकाणी होता। एक सद्सद्विवेक बुद्धी असेल, एक ॲप्टिट्यूड तुमच्याकडे चांगला असेल आणि एक डिसेंट स्टडी असेल, मी म्हणत नाही एक्सलंट, एक डिसेंट स्टडी असणाऱ्याही विद्यार्थ्याला हा पेपर इझिली सॉल्व्ह होऊ शकतो। येतं लक्षामध्ये। त्यामुळं आता खूप लोक असतात पहा, त्याला दोष न देतात, नाही सर असाच होता तसाच होता हेच होता तेच होता। आता पर्सन टू पर्सन काय होत जातात, ओपिनियन चेंज होत जातात। मी माझं ओपिनियन देतोय, आता काही लोकांना पटेल काही लोकांना पटणार नाही, येतं लक्षात। सागर सर तुमचं काय ओपिनियन आहे? तर मी म्हणेल की एक विद्यार्थी म्हणून एक डिसेंट जे आहे ते मी बोलत असतो। सोपा आला तर सोपा म्हणतो, अवघड आला तर सरळ आपण त्याला अवघड म्हणणार की बाबा नाही असा पेपर सेट होणं अपेक्षित नाही आहे आयोगाकडून। परंतु हा पेपर जो आहे ना सोपा आहे ना अवघड आहे, मस्तपैकी जसा असायला पाहिजे आयोगाचा, येतं लक्षामध्ये। जे वॉरियर क्लास आहे आपला त्यांनी मस्तपैकी तोडला असणार। आणि मी जे विजयी भव सेशन घेतलं होतं विद्यार्थी मित्रांनो, खरंच ज्यांनी ते शेवटचे 8-10 क्वेश्चन मी डिस्कस केले, त्यांनी जर ते क्वेश्चन्स पाहिले असतील त्यांना थेट फायदा झाला असणार, म्हणजे किंवा ज्यांना प्रॅक्टिस आहे असं करण्याची किंवा मी ज्या मेथडनी सांगतोय त्या मेथडनी सोडवण्याची, तर 100% तुम्हाला फायदा। आणि तुम्हाला त्याचा डेमो पाहिजे असेल तर आता आपण जे इतिहासाचे सेशन घेणार आहोत त्यातले 2-3 प्रश्न आपल्या त्या टॅक्टिकनं सुटतात। कसं त्याबद्दल बोलू, 2-3 म्हणजे खूप झाले हो। येतं लक्षात, कुठलाही एज्युकेशनल तेवढा बॅकग्राऊंड नसताना एक सिंपल लॉजिकनं जरी गेलं ना तरी ते प्रश्न त्या ठिकाणी सुटतात। येतं लक्षात, कारण अननोन प्रश्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे। मग सर हे स्टेटमेंट मी कोणाचं आहे वाचलंच नाही आहे असं म्हणून जर सोडून देत असाल तर तुम्हाला अल्टिमेटली फटका बसेल। आपल्याला आयोग ज्या पद्धतीनं बदलतो आहे, आपला माइंडसेट देखील तसा बदलावा लागणार आहे। आपण एक इंटेलेक्च्युअल अँगलनी त्याच्याकडे पाहतोय बरं का, फक्त नॉलेज बेसिसवर नाही, इंटेलेक्च्युअल अँगलनी पाहतोय, म्हणून आपण त्या मेथड्स डेव्हलप केलेल्या आहे पेपर तोडण्याच्या। असो, आपण जास्त वेळ न घेता इतिहासाचं स्पष्टीकरण पाहण्यासाठी सर्वात पहिले एक क्लास असा आहे, सर पटपट मला उत्तर सांगा, मला चेक करायचे आहे आणि बाजूला होऊन जा, तर त्यांच्यासाठी हे सेशन नाही आहे। मी हे सेशन याच्यासाठी घेतोय की बाबा ह्याचं उत्तर कसं आलं आहे, म्हणजे ह्या वेळेस तर तुम्हाला फायदा झालाच पाहिजे त्याचा, पण तुम्ही उद्या मेन्स देणार आहे, भविष्यामध्ये प्रिलिम्स देणार असाल वेगवेगळ्या राज्यसेवेची गट कची, त्या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला फायदा झाला पाहिजे। उत्तरं पण पोहोचतील, पण थोडेसे माझं लेक्चर पाहताना तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील। मी पटापट फॅक्च्युअल सांगणाऱ्यांपैकी नाही आहे, हे याचं उत्तर ते त्याचं उत्तर सांगणाऱ्यांपैकी नाही आहे। तसे टेलिग्राम चॅनल भरपूर आहे जिथं डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळतात। या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उत्तरामागचा बॅकग्राऊंड देखील सांगितल्या जाईल। चला डिस्कस करायला सुरुवात करूया। इतिहासाचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे। आता एक कोर्स आपण त्या ठिकाणी लॉन्च करतो आहे, जे गट क देणार आहेत पुढची, गट कची एक्झाम, त्यांना प्रिलिमला जाण्याच्या आधी त्यांची एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हायला पाहिजे। परत एकदा सांगतोय, रिव्हिजन बरं का, म्हणजे हा कोर्स कोणी जॉईन केला पाहिजे, कोणत्या विद्यार्थ्यांनी, ज्यांचा अभ्यास झालेला आहे,
त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स जॉईन केला पाहिजे की त्यांना फक्त एक्झामपर्यंत, आता माझा दिवाळीचा पण कालखंड आहे, तो त्या कालखंडामध्ये टाईमपास पण कदाचित होऊ शकतो आपल्याकडून. सो डिसिप्लिन राहायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक विषय डोळ्याखालून गेला पाहिजे, एकदा कानावर तरी पडलं पाहिजे बाबा. सो ह्या अँगलनी ज्यांना प्रिपेअर करायचं आहे सो तो हा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच त्या ठिकाणी लावू शकतात. यामध्ये फक्त मॅथ्स रिझनिंग सोडून उरलेले जे 7 पैकी 6 विषय आहे ते 6ला 6 विषय पूर्ण तुमचे रिवाईज करून दिल्या जातील. येतं लक्षात? समाजसुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, पॉलिटी, त्याच्यानंतर पंचायत राज, त्याच्यानंतर विज्ञानमध्ये असणारे तुमचे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, शरीरशास्त्र आहे, पोषण आहे, सगळंच रिवाईज करून दिलं जाईल तुमचं. त्यासाठी आम्ही कामाला पण लागलेलो आहे. 11 तारखेपासून हा कोर्स लॉन्च होतो आहे. मी नाही, माझी पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे, म्हणजे इन्क्लुडिंग मी, माझी पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे. कारण एकट्याला एवढं सगळं करणं हे पॉसिबल नाही आहे, म्हणून टीम माझी आहे. टीममध्ये 3च लोक आहेत. मी आहे, आपले पवन सर आहे आणि काजल मॅम आहे. यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास मी आणि पवन सर घेणार आहे, अर्थशास्त्र मी आणि पवन सर, आणि विज्ञान मी आणि काजल मॅम घेणार आहेत. महाराष्ट्राचा भूगोल संपूर्ण पवन सर घेतील, राज्यव्यवस्था संपूर्ण पवन सर घेतील आणि चालू घडामोडी काजल मॅम घेतील. आणि याचं शुल्क अतिशय कमी ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे 2,000 रुपये. 1,999 म्हणजे आपण कन्सिडर करू 2,000 रुपये. का बरं 2,000 एवढं कमी ठेवलं सर? आजकाल तर फक्त विज्ञानाची एखादी बॅच लावतो म्हटलं, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच, तर त्याला लोक 2,000 रुपये घेतात. तर आमचा किंवा मी जेव्हा पवन सरसोबत त्याच्याबद्दल डिस्कस केलं की बाबा ह्याच्याबद्दल, तर हा गरीबातल्या गरीब पोरांना परवडला पाहिजे कोर्स, त्याचं व्यवस्थित रिव्हिजन झालं पाहिजे, त्याला हार्ड नाही गेलं पाहिजे ते, म्हणून त्याची फीज मुद्दाम कमी ठेवण्यात आली. फीज कमी आहे याचा अर्थ त्या ठिकाणी क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज केला जाणार असं कधीही या प्लॅटफॉर्मवरती होणार नाही. पुढे जाऊया आपण. ही गटकची टेस्ट सिरीज पण असणार आहे, ज्यामध्ये जवळपास त्याच्यामध्ये जवळपास 5 पेपर आपण कंडक्ट करतोय. त्याची फीस देखील अतिशय कमी आहे, 299 विथ एक्सप्लेनेशन आहे, ज्यामध्ये हे सगळे फॅकल्टीज जे आहेत ते तुम्हाला त्या 5ही पेपरचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तुम्हाला लिटरली मी मनापासून सांगतो की भाई टेस्ट सिरीज हा घटक तुम्ही नक्की जॉईन केला पाहिजे. ज्यांनी आत्ता कंबाईनची टेस्ट सिरीज जॉईन केली, मी मनापासून तुम्हाला सांगतोय की त्यांना 100% या गोष्टीचा फायदा झालेला आहे. मी जे एक्सप्लेनेशन ॲज इट इज मी आधी सांगितलेलं, असं कधी होत नाही की टेस्ट सिरीजमधून ॲज इट इज क्वेश्चन येतात, असं कोणी सांगत असेल येतं लक्षामध्ये. सो तो, आणि आले जरी इन केस, तर तो योगायोग असतो, म्हणजे योगायोग म्हणावं लागेल आपल्याला त्याला. परंतु त्याचं जे एक्सप्लेनेशन दिलं जाते, आजूबाजूच्या 4 गोष्टी सांगितल्या जातात त्याबद्दल, त्या फार महत्त्वाच्या असतात. त्या तुम्हाला पेपर सॉल्विंगमध्ये नक्की मदत करतात. पुढे जाऊया आपण. पहिला प्रश्न आलेला आहे. आता ह्याच प्रश्नाचं एक्झाम्पल पाहू. जसा हा प्रश्न विचारलेला आहे, हा टेस्ट सिरीजमधला प्रश्न आहे. इकडं फक्त काय केलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय, इकडं नावं आहे आणि इकडं काय दिलेलं आहे सर्व, म्हणजे हे नावं जे आहे कोणकोणत्या जिल्ह्याशी बिलॉंग्स करतात. इथं फक्त काय आहे, पहिले जिल्हे आहेत आणि मग नावं आहेत. इकडं सेम टू सेम आहे. दादासाहेब खापर्डे, सिद्धनाथ काणे, श्रीधर परांजपे, गंगाधरराव देशपांडे. गंगाधरराव देशपांडे, श्रीधर परांजपे, सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे. परत एकदा सांगतो, हा योगायोग आहे. येतं लक्षामध्ये, हा काय आहे, योगायोग आहे. मी त्याचं असं म्हणत नाही आमच्या टेस्ट सिरीजमधून येतात, हेतू पण नाही आहे आणि तसं करायचं पण नाही आहे आपल्याला. अनुभवातून तुम्हाला सांगतोय त्या ठिकाणी, तो फक्त काय आहे, योगायोग आहे की तो प्रश्न आला त्या ठिकाणी. असो, श्रीधर परांजपे, त्याच्यानंतर सिद्धनाथ काणे. आता हे जे व्यक्तिमत्व आहे श्रीधर परांजपे, हे तुम्हाला वर्धा आणि नागपूरचे दिसतात. एक मिनिट, हे तुम्हाला कुठं दिसतात, वर्धा आणि नागपूरचे दिसतात. बघा आता हा पोर्शन कुठला आहे, म्हणजे कुठून विचारलेला आहे हा प्रश्न, तर हा 11वी स्टेट बोर्डाच्या ह्याच्यातून विचारलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक लिटरली पाठ पाहिजे तुम्हाला. 11वी स्टेट बोर्डामधून विचारलेला प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये गुप्त संघटना स्थापन होत होत्या, स्पेशली जेव्हा चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. पहिले वासुदेव बळवंत फडकेंचं बंड आहेत ते महाराष्ट्रातील नव्हे, संपूर्ण भारतातले पहिले आद्य क्रांतिकारक म्हणून त्या ठिकाणी, किंवा आद्य क्रांतिकारक किंवा पहिले क्रांतिकारक म्हणून ते ओळखल्या जातात. त्यानंतर चाफेकर बंधूंनी बंड केलेला आहे, किंवा चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली, आयस्ट या अधिकाऱ्याची हत्या केली, वॉल्टर रँडला ठार केलेला आहे, त्यांना फाशी झाली. आणि त्यानंतर सगळीकडं हा एक ट्रेंड सुरू झाला, तिकडं सावरकर नाशिकमध्ये, त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातच. म्हणजे तुम्ही जर कोल्हापूर संस्थानात गेले, तिथं शिवाजी क्लब होता. राजर्षी शाहू महाराजांनी असं म्हणतात की त्याला पॅट्रोनेज दिलं होतं, आश्रय दिलेला होता. त्यात जबरदस्त क्रांतिकारक झालेले आहे शिवाजी क्लबमध्ये. त्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही जर आलेले आहे तर पुण्यामध्ये तुम्हाला चाफेकर क्लब नावानेच क्लब सुरू झाल्याचं पाहायला मिळते. नाशिकमध्ये गेले तर तुम्हाला तिथं मित्रमेळा वगैरे दिसते आहे, जे सावरकर बंधूंनी, बाबाराव सावरकर, विनायक दामोदर सावरकर, सो ह्यांनी सुरू केलेली आहे. तुम्ही जर इकडं आले विदर्भामध्ये, वर्धा आणि नागपूरमध्ये देखील आर्य बांधव समाजाची स्थापना, त्यामध्ये उपाध्ये, अभ्यंकर, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर परांजपे यांनी ती स्थापन केली होती, त्या कंटेक्स्टमध्ये हा आलेला आहे. वर्धा आणि नागपूरमध्ये जो आर्य बांधव समाज आहे त्याच्याशी हे रिलेटेड आहे. बेळगावमध्ये पण गुप्त संघटना स्थापन झाल्या होत्या 1903-1904 या कालखंडामध्ये. सो त्याचे अध्वर्यू होते गंगाधरराव देशपांडे. सो त्याच्यामुळे बेळगावची जोडी लागणार गंगाधरराव देशपांडे. यवतमाळमध्ये सिद्धनाथ काणे हे अतिशय महत्त्वाचं नाव आहे, डॉक्टर सिद्धनाथ काणे. येत्या लक्षामध्ये यांचे वडील पण डॉक्टर होते, सर्जन होते. आमच्या ह्या अमरावतीमध्ये HVPM आहे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. ह्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये कौतुकाने मी सांगतो की शिवराम हरी राजगुरू, ज्याच्या नावावरून खेड तालुक्याला राजगुरू नाव पडलेलं आहे, राजगुरू नगर नाव पडलेलं आहे, त्यांनी इथे ट्रेनिंग घेतलेलं आहे. नंतर त्यांनी भगतसिंगाला साथ दिलेली आहे. चंद्रशेखर आझाद स्वतः कितीतरी दिवस जेव्हा ते भूमिगत होते तेव्हा अमरावतीत राहिलेले आहे. याच अमरावतीत सिद्धनाथ काणेंनी शरीर सौष्ठव्य आणि क्रांतिकारक बनण्यासाठी जे काही लागते हे सगळं ट्रेनिंग घेतलेलं अमरावतीमध्ये. आणि यांनी महाराष्ट्राला नाही तर भारताला बर्लिनचे जे ऑलिम्पिक्स झाले होते त्यामध्ये मल्लखांब वगैरेमध्ये स्वतःला रिप्रेझेंट केलं होतं. ह्या सिद्धनाथ काणेकडं पाहून म्हटले होते स्वतः ॲडॉल्फ हिटलर, जर्मनीच्या बर्लिनमध्ये जेव्हा झालं होतं ना, की यांच्याकडं पाहून मला असं वाटते की कसं काय शक्य आहे की ह्या देशामध्ये जर एवढे पराक्रमी लोक आहे, एवढे कसलेले एकदम म्हणजे असे पैलवान लोक आहे, हा देश पारतंत्र्यात जाऊच कसा शकतो म्हणजे. सो हे ते सिद्धनाथ काणे होते ज्यांच्याबद्दल हे बोललेलं आहे. सो सिद्धनाथ काणे कुठलेले आहे, यवतमाळची शान होते सिद्धनाथ काणे. आमच्या अमरावतीची शान होते दादासाहेब खापर्डे. आमच्या इथं खापर्डे नावाचा बगीचा पण आहे, राजकमल चौकात त्यांचा पुतळा पण आहे दादासाहेब खापर्डेंचा. अमरावतीचे आहे दादासाहेब खापर्डे, लोकमान्य टिळकांचे जबरदस्त मित्र, लंडनवरून बॅरिस्टर बनलेले, अतिशय उच्च शिक्षण झालेले आणि आपल्या भाषणांमधून खदखदून हसवणारे. सो जे म्हणतो ना आपण, सो ते साईबाबांचे खूप मोठे भक्त होते आणि लोकमान्य टिळकांची साईबाबांची भेट घडवण्यामध्ये यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे दादासाहेब खापर्डेंचा. सो सावली बनून राहिलेले आहे शेवटपर्यंत, नंतर ते गांधीवादी बनलेले आहे. आज नाही उद्या असंही क्वेश्चन येणार आहे की खालीलपैकी कोणकोणते टिळकांचे अनुयायी आहे जे नंतर गांधीवादी बनले. हे येणार आहे, 100% येणार आहे, शब्द आहे माझा तो. भविष्यात त्या पद्धतीचाही प्रश्न विचारला जाईल. सो ह्या पद्धतीने याच्या जोड्या लागतात. म्हणजे श्रीधर परांजपे वर्धा नागपूर 3 नंबर. सो इथं 3 नंबर आहे, इथं 3 नंबर आहे. सिद्धनाथ काणे 4 नंबर. सो इथं 4 नंबर आलेला आहे. दादासाहेब खापर्डे अमरावती 1 नंबर आणि त्यानंतर गंगाधरराव देशपांडे बेळगाव इथली गुप्त संघटना त्यांनी स्थापन केली होती. म्हणजे 3 नंबरचं विधान हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. कॅटेगरी एकदम सोपा प्रश्न आहे हा, जमायलाच पाहिजे. ज्यांना जमला नाही त्यांनी समजून चालायचं की आपल्या अभ्यासात काहीतरी कमतरता आहे, आपण काय केलं पाहिजे, इम्प्रोवाइज. मी सगळं सांगतो तुम्हाला, कोणते प्रश्न सुटायला पाहिजे होते एक डिसेंट स्टुडंट म्हणून, आणि कोणते प्रश्न असे आहे जिथं लॉजिक लावायला पाहिजे होतं किंवा सोडून द्यायला पाहिजे होते. नॅचरली बोलणार आहोत आपण ह्या सगळ्या गोष्टी. पुढे जाऊया आपण. हे तर मी तुम्हाला सांगितलं की आलेलं आहे. भाऊदाजी लाड हे पण इझिली सुटायला पाहिजे होता तुमचा, डॉक्टर भाऊदाजी लाड, ज्यांना गरिबांचा धन्वंतरी म्हटल्या जाते. कुष्ठरोगावर औषध शोधल्यामुळं मोतीबिंदू येत्या लक्षामध्ये, त्याच्यानंतर मूळव्याध, त्याच्यानंतर कुष्ठरोग यासारख्या आजारांवरती ह्या माणसांनी काम केलेलं आहे, डॉक्टर भाऊदाजी लाड. सो जे बॉम्बेचं जे ग्रँड मेडिकल कॉलेज होतं, सो तिथून पासआउट झालेल्या पहिल्या बॅचचे हे विद्यार्थी आहे, येतं लक्षात. आणि यांनी समाज सुधारणा देखील मोठ्या प्रमाणात केले. हे सरचिटणीस होते बॉम्बे असोसिएशनचे. नेमकं कशाच्या बाबतीत समाज सुधारणा केलेला आहे तर 1866मध्ये जेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी विधवा पुनर्विवाह मंडळीची स्थापना केली तेव्हा त्याच्यामध्ये 2 माणसं महत्त्वाचे होते, विष्णुशास्त्री पंडित आणि न्यायमूर्ती रानडे. तर ह्यांना पाठिंबा देण्याचं काम कोणी केलेलं आहे त्या ठिकाणी, भाऊदाजी लाडनी केलेलं आहे. भाऊदाजी लाड स्त्री वृद्धाश्रम याचा काही संबंधच त्यांच्याशी नव्हता. म्हणजे असं कुठं वाचण्यात आलेलं नाही की त्यांनी स्त्री वृद्धाश्रम त्या ठिकाणी स्थापन केले होते. सामाजिक भेदभाव याचे पुरस्कर्ते असणार आहे का हे? नाही. सामाजिक, हे तर समाज सुधारक आहे, सामाजिक भेदभावाचे पुरस्कर्ते असणार आहे का हे तर बिलकुलच नाही. ख्रिस्ती धर्माचे ते पुरस्कर्ते नव्हते, येत्या लक्षामध्ये. नाही तर त्यांनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता. मग एकच राहते, कुठलं उत्तर, विधवा पुनर्विवाह. सो इथं मला असं वाटतं आयोगाने विधवा पुनर्विवाह देण्याऐवजी, हे तर बरोबर आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे, पण मला असं वाटतंय बरोबर विधवा पुनर्विवाहाची जे बालविवाह होतात किंवा बालहत्या होतात, सो त्याबद्दल त्यांनी निबंध लेखन म्हणा, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून लिखाण म्हणा. आणि दुसरं म्हणजे काय, दारूबंदी विरुद्ध, येतं लक्षामध्ये. सो जे टीटोटलर म्हणतो आपण त्याला, की बाबा दारूबंदी, येतं लक्षात, नैतिक उपदेश देण्यामध्ये. म्हणजे तुम्ही बाबा तुमच्या लग्नांमध्ये कलावंतीचा नाच करू नका, आजकाल त्याचं महाराष्ट्रात पेव फुटलेलं आहे.
त्याच्यानंतर बालहत्या केली जाते, म्हणजे मुलगी होणार आहे किंवा मुलगी आहे हे कळालं की तिला मारून टाकल्या जाते. सो ह्याच्या विरुद्ध मात्र त्यांनी जबरदस्त काम केलेलं आहे. कोणी? डॉक्टर भाऊदाजी लाडणे. पण हे ऑप्शनमध्ये तुम्हाला असं काही पाहायला मिळत नाही. सो ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे त्यापैकी विधवा पुनर्विवाह हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. 1847 मुंबई बंदर. आता हाही प्रश्न सुटायला पाहिजे होता बरं का, 27 नंबरचा. 1847 मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? येतं लक्षात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे नाही आलं तरी चालतंय, म्हणजे माझी अशी अपेक्षा नाही की प्रत्येकाला जमावं ह्या प्रश्नाचं उत्तर. आणि मीही देखील या प्रश्नाचं उत्तर म्हणजे का, कारण कुठं मेन्शन असेल सो कोणत्या एखाद्या पुस्तकात मला नाही वाटत, कारण आता मी असं म्हणत नाही की बाबा हे कोणालाच माहीत नसेल याचं उत्तर. काही लोक असतील ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, आणखी डिटेलमध्ये केलेला आहे, त्यांना माहीत असू शकते. पण मी ह्याचं लॉजिकली उत्तर मारणार प्रेस्कॉट. मी याचं उत्तर काय मारणार? प्रेस्कॉट मारणार. तुम्ही म्हणणार का बरं? कारण काही दिवसापूर्वी कंबाईननीच हा प्रश्न विचारलेला होता. काही दिवसापूर्वी कंबाईननीच हा प्रश्न विचारला होता की बॉम्बे रेल्वे बोर्डाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बॉम्बे रेल्वे बोर्डाची स्थापना खालीलपैकी कुणी केलेलं आहे? आणि त्याचं उत्तर होतं लेफ्टनंट प्रेस्कॉट. त्याचं उत्तर होतं लेफ्टनंट प्रेस्कॉट. तर मग लॉजिकली की जो पेपर सेटर आहे त्यानं ह्या प्रेस्कॉटबद्दल नक्की काहीतरी जास्तीचं वाचलेलं असणार आहे. आणि मागच्या पेपरमध्ये बॉम्बे रेल्वे बोर्डाबद्दल क्वेश्चन टाकला, कदाचित हे बॉम्बेशीच रिलेटेड आहे ना, मुंबई बंदर आणि कापूस उत्पादन करणारे विभाग. तर कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकते? प्रेस्कॉट असू शकते. येतं लक्षामध्ये. सो लॉजिकनं चाललेलो आहे, अनुभवावरून चाललेलो आहे आपण. ठीक आहे, कदाचित चुकूही शकते, मी गॅरंटेड नाही सांगू शकत ह्या प्रश्नाचं उत्तर, परंतु मागचा पेपर पाहता हे उत्तर प्रेस्कॉट असायला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटते आहे. पुढे जाऊया आपण. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आता इथं सरळ सरळ दिलेलं आहे विधाने बरोबर आहेत. कोणती विधाने बरोबर आहे? अनेक वचनी दिलेलं आहे, एक वचनी अनेक वचनी. बरोबर, हे लागणार आहे का आपल्याला? तुम्हाला जरी वाटत असलं हे काय काही पण वाचता का सर, पण हे तुम्हाला लागणार आहे. इथं नाही लागत, ते दुसरीकडे लागणार आहे. असो, आता सार्वजनिक बांधकाम विभागाची किंवा खात्याची स्थापना जी आहे लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केल्या गेले, हे एकदम बरोबर आहे. रस्ते बांधणीसाठी, येतं लक्षात, पूल बांधणीसाठी, येतं लक्षात. सो हे जे PWD डिपार्टमेंट होतं ते त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये. हे 100% बरोबर विधान आहे. आधी हेच कामं कोण करायचं? मिलिटरी डिपार्टमेंट करायचं. ग्रँड ट्रंक रोड बांधायचा होता. ग्रँड ट्रंक रोडमध्ये जो सोनारगाव, आत्ताचं बांगलादेश ढाक्याजवळ सोनारगाव पासून तर पेशावरपर्यंत जो जाणारा अखंड रस्ता होता ज्याला ग्रँड ट्रंक रोड, आधी त्याला सडक ए आझम किंवा मुगलिया सडक म्हणायचे, किंवा नंतर त्याला शेरशाह सुरीने सडक ए आझम हे नाव दिलेलं आहे. सो त्यालाच नंतर ग्रँड ट्रंक रोड हे नाव देऊन डलहौसीनं त्याचा विकास करून घेतलेला आहे. नंतर 1857चं बंदर दडपण्यासाठी याच रोडचा वापर केलेला आहे ब्रिटिशांनी. सो त्यामुळं ए नंबरचं विधान 100% बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवालिस आणि जॉन शोअरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली, हे थोडंसं डाऊटफुल विधान आहे. येतं लक्षात. डलहौसीच्या आधी कोणी तेवढी रस्त्याच्या बांधकामाला चालना दिली नाही. हां, यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुधारणा केल्या, पोलीस रिफॉर्म्स केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु ह्यांच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली, हे थोडंसं काय विद्यार्थी मित्रांनो डाऊटफुल आहे. आपण क्वेश्चन मार्क मारला. पुढे जाऊया. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले, हे पण एकदम बरोबर आहे. सुरुवातीला पहिली रेल्वे जी बांधल्या गेलेली आहे, याच्या लक्षात 5 फूट 6 इंच म्हणजे जवळपास 5.5 फुटाचे ते काय असायचे? रेल्वेचे रूळ असायचे. ज्याला काय 2.5 फुटाचा असेल तर नॅरो गेज, 5.5 फुटाचा असेल तर ब्रॉड गेज. सो सुरुवातीचे जे रेल्वेचे जेवढ्या काळात जे मार्ग बांधण्यात आलेले आहेत ते सर्व कोणते होते? ब्रॉड गेजच त्या ठिकाणी होते. सो त्याच्यामुळे हे एकदम बरोबर आहे. आता नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना दिली, एकदम बरोबर आहे. सो 20 वर्ष म्हणजे ॲक्च्युली ती किती होती? 1943 ते 1961. सो 3 योजना फार महत्त्वाच्या आहे रोड बांधणीसाठी. 3 योजना फार महत्त्वाच्या आहे. पहिली नागपूर योजना आहे, दुसरी बॉम्बे योजना आहे, आणि तिसरी त्या ठिकाणी आपली लखनौ योजना आहे. अशा 3 योजना फार महत्त्वाच्या आहे. पहिल्या योजनेत प्रति 100 किलोमीटरसाठी 16 किलोमीटरचे रोड असले पाहिजे. दुसऱ्या योजनेमध्ये म्हणजे बॉम्बे प्लॅनमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा 100 किलोमीटरसाठी 32 असले पाहिजे, आणि नंतर 80-82 त्या ठिकाणी सांगण्यात आले लखनौ योजनेमध्ये. प्रत्येक योजना 20-20 वर्षाची होती. परंतु लक्षात घ्या, आता हे विधान तसं जर पाहिलं तर हे विधान एकदम बरोबर वाटतंय. हे विधान तुम्हाला एकदम बरोबर वाटते, येतं लक्षात. आणि परंतु जर तुम्ही हे मोडतो मी सध्या, देसले सरांच्या पुस्तकामध्ये मी थोडंसं पाहिलं, याचा रेफरन्स घेण्याचा प्रयत्न केला. तिथं असं दिलेलं आहे की या सभेत म्हणजे रस्ते बांधणी संबंधित काही इंजिनियर्सनी नागपूर येथे 1943 मध्ये सभा भरवली होती,
भारतातील रस्त्यांच्या विकासासाठी या सभेत एक 10 वर्षाची योजना मांडण्यात आली. हिला नागपूर योजना म्हणतात. ॲक्च्युली होती 20 वर्षाची योजना. तुम्ही नेटवर सर्च केलं तरी 20 वर्ष येते. त्याच्यामुळं हा देखील स्टेटमेंट जे त्यांनी दिलेलं आहे नागपूर योजनेबद्दल, हे देखील आपण ह्या डाऊटफुल कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. हे 2 डाऊटफुल आहे. ए आणि सी कन्फर्म आहे. मग ए आणि सी कन्फर्म आहे तर ते आपल्याला ए आणि सी ह्या याच्यामध्येच दिसतात. कन्फर्म माहीत असणार आहे. खालीलपैकी विधाने बरोबर आहेत. तर ए आणि सी जर कन्फर्म आहे तर मग ते ABC उत्तर असायला पाहिजे. डी पण आपण त्याला डाऊटफुलमध्ये टाकू शकतो. म्हणजे त्याचं उत्तर ए तर कन्फर्म असणार आहे. ACD वाला ऑप्शन आहे का आपल्याकडे? ACD वाला नाही आहे. ए आणि डी म्हणजे मला तर वाटते की बाबा आयोगाने ह्याचं उत्तर हे दिलं पाहिजे. मी स्वतः या प्रश्नाच्या बाबतीत ॲम्बिग्युअस आहे. म्हणजे हा एक स्टेटमेंट ॲम्बिग्युअस आहे. हे 2 कन्फर्म आहे. ए आणि सी हे 2 विधानं कन्फर्म आहे. आता ह्याला आयोग कसं घेतं आहे? नेटवरून गेलं तर 20 वर्ष आहे. सरांच्या पुस्तकात 10 वर्षाची योजना म्हटलेलं आहे. ॲक्च्युली होती ती 20 वर्षासाठी. तिन्ही योजना 20-20 वर्षाच्या आहे. म्हणून हे डाऊटफुलमध्ये जाते आहे. आणि याच्याबद्दल पण आपण कन्फर्म नाही सांगू शकत की बाबा कॉर्नवालिस आणि जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. म्हणून आता हे पूर्णपणे आपण आयोगावर सोडून देऊ की ह्याचं उत्तर आयोग काय देते आहे. आपण फक्त आपल्या ह्याच्यामधून याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊया. संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे? आता संथाळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेली होती. आता हे पण थोडंसं डाऊटफुल आहे की पंजाब रिव्ह्यूमध्ये ही माहिती येणार का? कारण हा जो संथाळांचा रिवोल्ट झालेला होता, संथाळांचा रिवोल्ट 1855ला फार फेमस आहे. सिधू संताल आणि कान्हू संताल. येत्या लक्षामध्ये सिधू संताल आणि कान्हू संताल. आणि आत्ताचा जो छत्तीसगड झारखंडचा रिजन आहे त्या रिजनमध्ये संथालांचं बंड झालेलं आहे. संथाल नावाचा जिल्हा पण आहे तिथं. सो मग त्याची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये येणं हे थोडंसं काय आहे? डाऊटफुल आहे. मात्र संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता हे 100% बरोबर आहे. होलिस्टिक ॲप्रोच जर ठेवला तर हे चुकीचं असण्याचे बिलकुल चान्सेस नाही आहे. त्यामुळं बी नंबरचं विधान 100% बरोबर आहे. संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. सो मोस्ट ऑफ द टाईम असं पाहायला भेटते आपल्याला. इन जनरल म्हणतोय आपण. हे पण एक डाऊटफुलमध्येच जाते की बाबा कान्हू संताल असू द्या, सिधू संताल असू द्या. सो आपल्या भारतामधल्याच लोकांनी भारतीयांना फसवल्यामुळं मॅक्झिमम लोक आता वासुदेव बळवंत फडके हे देखील त्या ठिकाणी ट्रेचरी करून विश्वासघाताने सापडलेले आहेत. तात्या टोपे विश्वासघाताने सापडलेले आहेत. मग असं विचार करायला स्कोप आहे की कान्हू संताल आणि सिधू संताल हे दोघंही नेते संथाळांचे विश्वासघाताने पकडलेले असू शकतात. ओ माली या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे. सो हे देखील थोडंसं काय आहे? डाऊटफुल आहे. मात्र बी कन्फर्म आहे. याच्यावरून उत्तर सुटू शकते का तुमचं? सो इथं पण बी आहे, इथं पण बी आहे. पुढे जाऊया आपण. इथं पण बी आलेलं आहे. म्हणजे हे इथं त्यांनी चुकीचं विधान म्हटलेलं. चुकीचं इथं चुकीचं विधान म्हटलेलं आहे. आता बी तर 100% चुकीचं नाही आहे. हे मग हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे आणि चुकीचं विधान म्हटलेलं आहे बरं का. सो बी चुकीचं नाहीच आहे. इथं पण बी दिलेलं आहे. बी तर चुकीचं नाहीच आहे. म्हणजे ए आणि सी विधान काय असू शकते? सो हे ए आणि सी विधान काय असू शकते विद्यार्थी मित्रांनो? चुकीचे असू शकतात. कारण बी हे एकदम बरोबर आहे. संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. सो ह्यामध्ये चूक असण्याच्या शक्यता फार कमी आहे. म्हणून मला असं वाटतं आयोगाने याचं उत्तर ए आणि सी विधानं चुकीचे आहेत असं त्यांनी त्या ठिकाणी द्यायला हवं. पुढे जाऊया आपण. हा नॉलेजने नाही सुटत बरं का. तिथं वेळेवरती ज्याला जजमेंट घेता येतात ह्या प्रश्नाचे, कारण अशी माहिती ॲज इट इज पुस्तकात दिलेली नाही. मग तुम्हाला काय करावं लागतात? लॉजिक लावून असे प्रश्न सोडवावे लागतात. पुढे जाऊया. एकदम सोपा प्रश्न आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर बोललो आपण तर हा एक प्रश्न, त्याच्यानंतर हा एक प्रश्न, हे 2 प्रश्न जे आहेत लॉजिक लावून तुम्हाला सोडवावे लागतील. नॉलेजनं तुम्हाला तेवढं जाता येणार नाही. हा सोपा आहे. प्रथम काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? रमेशचंद्र बॅनर्जी आहे. म्हणजे 1/3 येणार. सो 1/3 ह्या तिन्ही याच्यात दिलेला आहे. दुसऱ्या अधिवेशनाचे दादाभाई नौरोजी आहे 1886ला. म्हणजे 4 येणार. हे 4 बरोबर. तिसऱ्या अधिवेशनाचे जॉर्ज ह्यूल होते. सो जॉर्ज ह्यूल इथं दिलेला आहे. जॉर्ज ह्यूल. आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष बबरुद्दीन व्यवदादा बब्रू. एक मिनिट. व्यवदादा बब्रू. म्हणजे तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? सर बबरुद्दीन तय्यबजी आहे. आणि त्यानंतर जे चौथं अधिवेशन होतं अलाहाबाद, सो व्यवदादा बब्रू आणि त्यानंतर युल, जॉर्ज युल, त्याच्यानंतर युलचा नंबर लागणार. सो ह्या पद्धतीनं त्याच्या जोड्या लावा यायला पाहिजे. म्हणजे मद्रास अधिवेशन जे आहे बबरुद्दीन तय्यबजी, म्हणजे सीचं विधान 2 नंबर यायला पाहिजे आणि जॉर्ज युल 4चं 1 यायला पाहिजे. म्हणजे 2 नंबरचं विधान काय असणार ह्याच्यामध्ये? बरोबर असणार. बघून घ्या हे.
चला पुढे जाऊया. सोपा प्रश्न होता, हा पण सोप्या कॅटेगरीमध्ये आहे. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेची खालीलपैकी कोणता उद्देश होता? आता इथं बघा, म्हटलं ना तुम्हाला मी, तो जो फॅक्टर मी तुम्हाला सांगितला होता, कोणता उद्देश होता, कोणते उद्देश नाही विचारलेलं आहे. म्हणून याचं उत्तर हे नॉर्मली आय एम नॉट शुअर, आयोगाच्या मनात काय असेल ते काही करू शकतात बरं का, वो आयोग है कुछ भी कर सकता है, ठीक आहे. पण ह्याच्यानुसार जर जायचं म्हटलं तर ह्याचं उत्तर जे आहे ते अनेक वचनी नाही, एक वचनी असायला पाहिजे. तर व्यापारी स्पर्धा नको. मग आता हे जे आहे, आणि तुम्ही याला लॉजिकनच जाऊ शकता, ह्याचं उत्तर तुम्हाला ॲज इट इज कोणत्याच पुस्तकात मिळणार नाही, तुम्हाला इंटेलेक्च्युअलिटीचा वापर करून सोडवायचा आहे. आता इथं भारताचा आर्थिक विकास व्हावा असं ब्रिटिशांना कधीच वाटत नव्हतं, म्हणजे डी नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी कटलेला आहे. आणि डी तर कोणत्या ऑप्शनमध्ये पण आय थिंक नाही आहे, कुठंच दिलेला नाही आहे. म्हणजे साधं पोरगं पण म्हणजे हे याचं उत्तर सोडवू शकते. पुढं आर्थिक घटकांवर नियंत्रण या उद्देशाने ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता? तर मला असं वाटते की त्यांचा एकच उद्देश होता, तो म्हणजे काय, जास्तीत जास्त नफा कमावणे. आता याचं उत्तर एक तर तुम्ही बी मारू शकता किंवा सी मारू शकता. आर्थिक घटकांवर नियंत्रण म्हणजे कंट्रोल ऑन इकॉनॉमिक फॅक्टर्स, हे तर मला वाटत नाही तेवढं प्रॉमिनंट आहे. मात्र जास्तीत जास्त नफा कमावणे हा त्यांचा काय होता, उद्देश होता. त्याच्यावरतीच व्यापारवाद त्यांचा काय होता, आधारलेला होता. त्याला मर्कॅन्टलिझम म्हणतात. सो व्यापारवाद म्हणजे काय बघा, वसाहतवाद म्हणजे वेगळा, व्यापारवाद म्हणजे काय की भारतातला स्वस्तातला माल विकत घ्यायचा आणि युरोपमध्ये महागात नेऊन विकायचा. सो भारतामध्ये सिल्क चांगलं मिळायचं, मसाले चांगले मिळायचे, कॉटन चांगलं मिळायचं. सो इथून ते घेऊन जायचं आणि महागात युरोपमध्ये. नंतर वसाहतवाद आला औद्योगिक क्रांतीनंतर, म्हणजे इथून कच्चा माल न्यायचा आणि इथं पक्का माल आणून विकायचा, याला वसाहतवाद म्हणतो. व्यापारवाद सुरुवातीला ब्रिटिशांचा जो होता तो व्यापारवाद होता, स्वस्तात माल नेऊन महागात विकणे म्हणजे जास्तीत जास्त नफा कमावणे. बाकी व्यापारी स्पर्धा नको, आर्थिक घटकांवर नियंत्रण, हे मला तितकंसं काय वाटत नाही आहे, योग्य वाटत नाही आहे. पण आणि आपलं लॉजिक जे होतं की एक विचारलेलं एकेरी आहे, मग याचं उत्तर एक तर सी किंवा बी असेल, बी असण्याचे चान्सेस जास्त. पुढे जाऊया आपण. हा पण एकदम सोपा क्वेश्चन आहे. 1890 मुंबई गिरणी कामगार, सो बॉम्बे हँडमिल असोसिएशन म्हणतो आपण, नारायण मेघाजी लोखंडेची होती. आणि हाच पहिला व्यक्ती आहे ज्यांनी काय केलेलं आहे, मजुरांच्या साईडने उभा राहिलेला आहे, त्यांच्या संघटना स्थापन केलेल्या आहे. अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन ही महात्मा गांधींची होती. अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन ही महात्मा गांधींची होती. महात्मा गांधींनी तिची स्थापना केलेली होती. जेव्हा अहमदाबाद टेक्स्टाईलमध्ये जेव्हा त्यांनी तिथले जे हे होते गिरणी कामगार होते त्यांना सोबत घेऊन उपोषण केलेलं आहे. तिथले जे साराभाई नावाचे त्यांचे गिरणी म्हणजे जे तिथले टेक्स्टाईलचे जे मालक होते, येतं लक्षामध्ये, सो त्यांच्या विरुद्ध गांधीजींनी उपोषण केलेलं आहे. तेव्हा अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन त्यांनी स्थापन केलेली होती आणि समेट त्या ठिकाणी घडून आणली होती. मद्रास लेबर युनियन ही बी पी वाडियांची आहे, इथं दिलेलं आहे बी पी वाडिया. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना लाला लजपत राय अध्यक्ष आणि सचिव त्या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो सचिव त्याचे जे आहेत, एक मिनिट सचिव सांगतो तुम्हाला, त्याचे नाव आहे चिमनलाल, दिवाण चिमनलाल, हे त्याचे सचिव राहिलेले आहे. सो अध्यक्ष राहिलेले आहे लाला लजपत राय, त्यामुळं ते येणार त्याचं. बघा म्हणजे 1चं 4, 2चं 3, सीचं 2 आणि 1 4 3 2 1. सो त्याचं काय असायला पाहिजे, उत्तर असायला पाहिजे. चला पुढे जाऊया. हाही सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता एकदम. हा पण अतिशय सोपा. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सो हे फेमस आहे शेषाद्री प्रकरण. श्रीपती शेषाद्री आणि नारायण शेषाद्री, सो असे शेषाद्री नावाचे बंधू होते. नारायण शेषाद्रीला काय केलेलं होतं, ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट केलेलं होतं. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्याला कन्वर्ट केलं होतं. आता श्रीपती शेषाद्री पण कन्वर्ट होणार होता, पण आपले जे बाळशास्त्री जांभेकर आहे त्याला तिकडे घेऊन गेले, यूपीला, अलाहाबाद, वाराणसीला घेऊन गेले. तिथं त्याचं त्या ठिकाणी शुद्धी केली आणि त्याला हिंदू धर्मातच ठेवलं. म्हणून त्या ठिकाणी त्या दोन भावाचा, नारायण शेषाद्री आणि श्रीपती शेषाद्रीचा, तर त्या ठिकाणी बहिष्कार घातला. परंतु बाळशास्त्री जांभेकरांना पण त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये बहिष्काराला सामोरं जावं लागलं होतं. तो हा मोमेंट आहे. दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्मसभेची स्थापना केली होती सुरत या ठिकाणी 1844 मध्ये. ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केलेली 1897-98 मध्ये. आणि केशवचंद्र सेन काय राहणार मग, नॉर्मल स्कूल अँड व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशनची स्थापना. म्हणजे काय राहणार, 2 1 4 3, 2 1 4 3 आहे का, यस 2 1 4 3 आहे. सो हे म्हणजे ह्या पेपरवरती हे जे टिक केलेलं आहे, ते जे कोणी सोडवलं आहे पेपर त्यांनी हा टिक केलेला आहे. 2 1 4 3 त्याचं काय असायला पाहिजे, उत्तर असायला पाहिजे. पुढे जाऊया. हा पण एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. म्हणजे मी म्हणतो ना 15 पैकी 12 प्रश्न सोपे होते इतिहासाचे.
त्याच्यामुळे म्हटलं ना हा पेपर खूपच चांगला आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणते वर्तमानपत्राशी संबंधित होते? केसरी आणि मराठांचे होते, कारण केसरी हे पुण्यावरून पब्लिश होणारं मराठी भाषेमधलं वर्तमानपत्र होतं, जे जानेवारी म्हणजे मी तर म्हणाल 2 जानेवारी 1881 सुरू झालं होतं. सो त्याचे संपादक स्वतः गोपाळ गणेश आगरकर राहिलेले आहे आणि त्यांनी जे मराठीत छापलं तेच नंतर मुंबईवरून मराठा या वर्तमानपत्रामध्ये, मराठा ते मराठा नव्हतं ॲक्च्युली, ते होतं मराठा. सो हे मराठा नव्हतं, ते आपण त्याला इन जनरल मराठा म्हणतो. सो ह्या 2 वर्तमानपत्राशीचा संबंध आहेच आहे. वराड समाचार पण त्यांनी सुरू केलं होतं, ते वर्ध्यातून पब्लिश व्हायचं. सो हे पण आहे. आणि सुधारक तर माहीतच आहे तुम्हाला, दसऱ्याच्या दिवशी 1887 सो गोपाळकृष्ण गोखलेंना सोबत घेऊन त्यांनी ते स्थापन केलेलं आहे. कुणी? गोपाळ गणेश आगरकरांनी. गोपाळ गणेश आगरकर त्यामध्ये मराठीत लिहायचे आणि इंग्लिशमध्ये लिखाण करायचे गोपाळकृष्ण गोखले. सो त्यामुळं दोन्ही गोपाळ. सो सुधारक. स्वराज्य नाही, स्वराज्य हे वर्तमानपत्र कोणाचं होतं? सुभाषचंद्र बोसांचं होतं, जे त्यांनी 1921 सुरू केलेलं आहे, यंग असताना. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ABC आहे का आपल्याकडे ऑप्शन? यस. सो ABC ऑप्शन आहे. सो ABC या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तो पण सोपा क्वेश्चन होता, हा पण सोपा आहे. इंडिया नावाचे वर्तमानपत्र सुरू केले, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, ईस्ट इंडिया असोसिएशनची पण स्थापना केलेली आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. हे व्यक्तिमत्व कोण आहे? दादाभाई नौरोजी आहे. दादाभाई नौरोजींनी 1865 ईस्ट इंडिया असोसिएशनची पण स्थापना केलेली आहे. त्याला लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणायचे. सो ही संघटना कशासाठी होती याच्यावर पण एक प्रश्न विचारलेला आहे. सो सहसा म्हणजे भारतामधून व्यापार करण्याच्या उद्देशाने दादाभाई नौरोजी लंडनला गेले होते. तिथं त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे. कामा नावाची कंपनी होती, कामा नावाची, फार गाजलेल्या त्या कंपन्या आहे. कामा हॉस्पिटल पण आहे मुंबईमध्ये. सो हे पारशी लोकांचे सगळे हे आहे म्हणजे. सो त्या कामा अँड कंपनीतर्फे ते गेले होते तिथं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आधीपासून समाज सुधारणा, राजकीय सुधारणाची त्यांच्याकडे दृष्टी होती दादाभाई नौरोजींकडं. मग त्यांनी तिथं गेल्यानंतर भारतीयांना जमा करायला सुरुवात केली. आता भारतीय लोक का बरं जायचे? कोणी बॅरिस्टर बनण्यासाठी जायचं, कोणी उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचं, तर कोणी ICS बनण्यासाठी लंडनला जायचं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अक्षय कुमार दत्त, त्याच्यानंतर सत्येंद्रनाथ टागोर, हे सगळे लोक गेले होते ICS बनण्यासाठी. फिरोजशाह मेहतांसारखे लोक गेलेले होते, बबरुद्दीन तय्यबजी बॅरिस्टर बनण्यासाठी. मग ह्या सगळ्या पोरांना एकत्र आणलं आणि यांना संघटित करून तिथं लंडन ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे. संघटनेचा उद्देश एकच होता की भारतीय लोकांचे प्रश्न ब्रिटनच्या पार्लमेंटसमोर नाही, तिथल्या लोकांसमोर मांडणे. म्हणजे लंडनमधल्या लोकांसमोर मांडणे आणि त्यांच्या मनात भारतीय प्रश्नांबद्दल सहानुभूती निर्माण करणे. कारण भारताची स्थिती काय आहे, म्हणजे भारतावर तेव्हा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली होती, ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली होती. जर इथल्या लोकांना भारतीय लोकांचे प्रश्न, म्हणूनच लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी हे इव्हन लंडनच्या त्या ठिकाणी याच्यावर पण खासदार म्हणून निवडून गेलेले आहे लंडनच्या काउन्सिलवरती. येतं लक्षामध्ये. सो आय थिंक त्यांचा कुठला तरी प्रांत होता, तिथलाच होता. 1892 ते 1895 अशा 3 वर्षासाठी दादाभाई नौरोजी हे खासदार राहिलेले आहे लंडनमधून. सो हे का बरं एवढं लंडनमध्ये वर्क करतायत? तर त्याचं कारणच हे होतं की तिथल्या लोकांना जर भारतीय प्रश्नांची जाणीव झाली तर ते पार्लमेंटवर प्रेशर आणतील भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी, की तुम्ही भारतीयांचे प्रश्न सोडवा. म्हणून लोकशिक्षणासाठी ही संघटना स्थापन झाली होती, समाज सुधारणेसाठी नाही. येतं लक्षामध्ये. सो ह्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसऱ्या राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. ईस्ट इंडिया असोसिएशन 1852 ते, आणि त्यांचं इंडिया नावाचं एक वर्तमानपत्र देखील होतं. हे इंडिया नावाचं वर्तमानपत्र पण कुठं होतं? लंडनमधून त्या ठिकाणी पब्लिश झालेलं होतं. ह्याचा उद्देशही तोच होता इंडिया नावाचा, की इंडियन लोकांचे प्रॉब्लेम हे लंडनवाल्यांना समजावून सांगणे. पुढे जाऊया. इथं विचार दिलेले आहेत वेगवेगळे. हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रे असून ती एकमेकांच्या विरोधी राष्ट्रे आहे. हे कोणाचं म्हणणं होतं? सो हे सर सय्यद अहमद खानचं म्हणणं होतं. सर सय्यद अहमद खान सुरुवातीला हिंदू मुस्लिम युनिटीचे हिंदू मुस्लिम युनिटीचे पुरस्कर्ते होते. त्यांना वाटत होतं की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ऐक्य असले पाहिजे. म्हणून सुरुवातीला ते भाषणांमध्ये म्हणायचे की बाबा हिंदू आणि मुस्लिम हे एका सुंदर वधूचे 2 डोळे आहेत, यातला एक जरी डोळा फुटला तर आपली सुंदर वधू कुरूप होऊन जाईल. एका भाषणात तर ते म्हटले होते की मी स्वतः हिंदू आहे, पण माझं दुर्दैव आहे की तुम्ही मला हिंदू मानत नाही. म्हणजे इतके ते हिंदू मुस्लिम युनिटीचे त्या ठिकाणी पुरस्कर्ते होते. पण नंतर ब्रिटिशांनी त्यांना टॉर्चर केलं. त्यांना सांगितलं की तुम्हाला हिंदू महत्त्वाचे आहे की मुस्लिमांचं कल्याण महत्त्वाचं आहे. तर मग सर सय्यद अहमद खाननी प्रायोरिटी दिली, नाही
मुस्लिमांचं शिकणं, त्यांचं नोकरीवर लागणं, त्यांनी आधुनिक विचार करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते ब्रिटिशांच्या कॉऑपरेशनशिवाय पॉसिबल नव्हतं. मग ब्रिटिशांचं कॉऑपरेशन घ्यायचं तर ब्रिटिशांनाही कॉऑपरेट करावं लागणार. ब्रिटिशांना कसं कॉऑपरेट करायचं तर ब्रिटिशांचं म्हणणं होतं फोडा आणि राज्य करा, या नीतीमध्ये आम्हाला मदत करा. सर सय्यद अहमद खान हतबल झाले, पण मुस्लिमांच्या विकासासाठी त्यांना हे सगळं करावं लागलं. नंतर ते सगळे उलट विचार करायला लागले. काँग्रेसला ब्रिटिशांना जेव्हा वाटलं की काँग्रेस ही आपल्या विरुद्ध उभी राहणारी एक मोठी संघटना बनत चाललेली आहे, तर त्यांनी हे जे आहे आपले त्या ठिकाणी सर सय्यद अहमद खान यांना प्रमोट करायला सुरुवात केली की करा विरोध. म्हणून काँग्रेसला विरोध करण्यासाठी हिंदू पॅट्रिऑटिक असोसिएशन पण त्यांनी स्थापना केलेली आहे. मोमेडन पॅट्रिऑटिक असोसिएशन पण त्यांनी स्थापन केलेली आहे. ह्याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. नंतर त्यांनी हे स्टेटमेंट पास केलं की हिंदू आणि मुस्लिम हे 2 राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहे. म्हणजे फक्त 2 वेगवेगळे राष्ट्र नाही, तर ते एकमेकांच्या विरोधी राष्ट्र आहे. विचारधारा कोणाची आहे? सर सय्यद अहमद खानची. आणि नंतर त्यांनी जे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केली होती नंतरच्या कालखंडामध्ये, तिथून किंवा अलीगढ युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण, इथंच नंतर मग भारताच्या फुटीची बीजं पेरल्या जाऊ लागले. त्यामध्ये त्यांना हेल्प करणारे होते थिओडोर बेक, हे प्राचार्य लंडनचे होते. पण मुस्लिमांना काय दिलं गेलं पाहिजे? वेस्टर्न एज्युकेशन. त्यासाठी त्यांना इन्व्हाइट करण्यात आलं आणि त्या अलीगढ युनिव्हर्सिटीमध्ये हे शिकवायचे. अँग्लो ओरिएंटल युनिव्हर्सिटी म्हणतात म्हणजे त्याला. तिथं ते शिकवायचे थिओडोर बेक. त्यांनी फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे, ती ह्यांची विचारधारा होती. थिओडोर बेक. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरता नाही, परंतु भारतीय मुस्लिमांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. असे चिथावणी देणारे विधान कोणाचे असायचे? बॅरिस्टर जिनांचे असावे. भारताच्या मातृभूमी मानणाऱ्यांना भारत देश मानणाऱ्यांचा भारत देश आहे. ही जी आहे मातृभूमीश्च पितृभूमीश्च कर्मभूमीश्च, जे स्वतःचे म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे मातृभूमी पितृभूमी कर्मभूमी, हे कोणाचे आहे? बॅरिस्टर किंवा विदा सावरकरांचे आहे. बॅरिस्टर होते ते, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहे. सावरकरांची विचारधारा काय होती? मी इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी त्या लोकांना भारतीय म्हटलेलं आहे की जे स्वतःच्या कर्मभूमीलाच मातृभूमी मानतात. मग आता एखादा मुस्लिम आहे जो भारतामध्ये राहतो, ती याची कर्मभूमी झाली कारण तो इथं काम करतो, पण मातृभूमी जर हिला मानत असेल तर तो भारतीय. तो मुस्लिम पण काय असणार? भारतीय. भली तो धर्माने मुस्लिम असे ना, पण त्यांना असं जाणवलं की काही मुस्लिम असे आहेत जे कर्मभूमी भारताला मानतात पण मातृभूमी अरेबियन कंट्रीजला मानतात. त्यांची लॉयल्टी ही भारताप्रती नसून अरब देशांप्रती आहे. मग त्या मुस्लिमांवरती येतं लक्षामध्ये, त्या मुस्लिमांचा सावरकरांनी विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही मातृभूमी पितृभूमी कर्मभूमी येतं लक्षामध्ये, ही जी फिलॉसॉफी आहे ती विदा सावरकरांची होती. कधी वेळ मिळाला तर मी याच्यावरती एक सविस्तर लेक्चर घेईल. मला खूप काही सांगायचं आहे सावरकरांबद्दल तुम्हाला, म्हणजे जेणेकरून हे असे प्रश्न तुमचे कधी चुकणारच नाही. ऑनलाईनमध्ये तर मी घेतलेलंच आहे, पण एकदा यूट्यूबला सगळ्यांसाठी आपण ओपन अप करून टाकू. कसं आहे की म्हणजे भारतामध्ये सध्या वातावरण जे आहे ते सुटेबल नाही आहे की ज्या कॉन्ट्रोवर्शियल फिलॉसॉफीज आहेत त्याच्याबद्दल आपण यूट्यूबला पब्लिकली बोलल. कारण लोक काय करतात, तेवढंच कट करतात आणि सांगतात बघा ह्या शिक्षकाची विचारधारा, हे यांनी असं असं म्हटलेलं आहे, मग हा हिंदू विरोधी आहे मुस्लिम विरोधी आहे असा ते प्रचार करतात. म्हणून थोडीशी भीतीच वाटते यूट्यूबवर हे सगळं टाकण्याची. असो, पण त्याच्यावरती जर प्रश्न विचारले चाललेले आहे तर ती रिस्क आपल्याला उचलावी लागेल. पुढे जाऊया आपण. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेला, आत्ताच बोललो, ईस्ट इंडिया असोसिएशन. याचा उद्देश काय होता तर त्या लंडनमधला लोकशिक्षण हा त्याचा विषय. परत एकदा, संस्थेचा उद्देश काय होता? संस्थेचे उद्देश नाही म्हटलेलं आहे. संस्थेचे उद्देश म्हटले असतं तर अनेक वचनी झालं असतं, म्हणून त्याचं उत्तर BD किंवा AB येऊ शकलं असतं. पण इथं काय दिलेलं आहे? संस्थेचा उद्देश म्हणजे एक वचनी आहे. मग याचं उत्तर काय आहे? एक तर D आहे किंवा C आहे. धार्मिक शिक्षण तर नव्हता D म्हणजे, मग C असायला पाहिजे लोकशिक्षण. बघा मी म्हटलं ना, जे तुम्हाला सांगितलं होतं लेक्चर मी जाताना घेतलं होतं पहा, त्याच्या शेवटी जे 8-10 क्वेश्चन डिस्कस केले त्याचे हे फळ आहेत विद्यार्थी मित्रांनो. ज्यांनी ते सिरियसली घेतलं, डोक्यात ठेवून गेले पेपरला, त्यांना तर भारी फायदा झालेला असणार आहे ह्या पेपरमध्ये. मस्त पेपर होता, म्हणून म्हटलं की एन्जॉय करण्यासारखा पेपर होता हा. 1935च्या भारत शासनाच्या कायद्याद्वारे कोणत्या स्थापनेची तरतूद केली? आता फेडरल कोर्टाच्या स्थापनेची तरतूद होती, रिझर्व्ह बँकच्या स्थापनेची तरतूद होती, फेडरल रेल्वे असंच काही संकल्पना नव्हती बरं का, ती चुकीची आहे. हाय कमिशनरची पण होती. आता हाय कमिशनर, आता तसं ह्या प्रश्नाचं उत्तर ABC आहे ना? आहे का ABC? ABC आहे. ABCच ABC नाही, ABC नाही. त्याचं उत्तर काय येणार? ABD येणार. ABD आहे का? हां, म्हणजे त्यांनी चुकीचं मारलेलं आहे. ABC. C नाही येणार. फेडरल रेल्वे संकल्पनाच नव्हती. ह्या कायद्याने सर्वात महत्त्वाचं 1935च्या कायद्याने थोडंसं बोलतो मी ह्याच्याबद्दल. भारतामध्ये फेडरल म्हणजे फेडरलिझम आणायला सांगितलं, म्हणून प्रत्येक गोष्ट
म्हणजे UPSCला पण तेव्हा फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हटलं गेलं. कोर्ट स्थापन होते त्याला फेडरल कोर्ट म्हटलं गेलं. RBIच्या पण स्थापनेची तरतूद होती. येतं लक्षामध्ये 1 एप्रिल 1935ला जी RBI स्थापन झाली त्याच्या स्थापनेची तरतूद देखील ह्या कायद्यामध्ये होती. आता हाय कमिशनरबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. हाय कमिशनर हे पद अस्तित्वात आलं 1919च्या कायद्यानुसार. पण ह्या हाय कमिशनर हा कुठं असायचा? लंडनमध्ये असायचा आणि भारताचं प्रतिनिधित्व करायचा हाय कमिशनर. कुठं? लंडनमध्ये. त्याचं ऑफिस लंडनमध्ये होतं आणि पगार भारतातून दिला जायचा कारण भारताला रिप्रेझेंट करायचा ना. याचा पगार भारताच्याच तिजोरीतून व्हावा ही प्रोव्हिजन 35च्या कायद्यात होती. हे पद मात्र 35च्या कायद्यात नव्हतं. पण आपल्याकडं AB ऑप्शनच नाही आहे म्हणून आपण कोणता ऑप्शन मारतोय? त्याचा ABD. कारण ह्या पदाबद्दल तरतूद त्याच्यात होती. संस्था कोणती? संस्था स्थापनेची तरतूद त्याच्यामध्ये होती. तर ॲक्च्युली ह्या 2 संस्था आहे. फेडरल रेल्वे ॲज सच काही नव्हतं म्हणून त्याचं उत्तर ABD असायला पाहिजे. कारण फेडरल रेल्वे तर माझ्या वाचण्यात आलेलं नाही आहे. येते लक्षामध्ये. आणि त्यांनी विचारलेलं आहे संस्था. पण हाय कमिशनरचा ऑफिस म्हणजे संस्थाही म्हणू शकतो आपण. सो याचं ABD उत्तर असायला पाहिजे माझ्या मते. पुढे जाऊया आपण. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन फेमस आहे. सो 1885ला स्थापना आहे. सो ज्यांना ब्रदर इन लॉ म्हटलं जाते किंवा मुंबईमध्ये हे 3 प्रस्थ फार महत्त्वाचे होते. फिरोजशाह मेहता, सर बबरुद्दीन तय्यबजी आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग, KT तेलंग. सो बबरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती तेलंग, KT तेलंग. BCD त्याचं उत्तर असायला पाहिजे. सो BCD हे त्याचं उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न होता हा पण. महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 या कालखंडात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. ॲक्च्युली हा प्रश्न याच्यात नाही आहेत. हा प्रश्न आय थिंक याच्यात जातो आहे. कशामध्ये? इकॉनॉमिक्समध्ये. पण चला मी याच्याबद्दल बोललेलो आहे तुम्हाला यूट्यूबच्या लेक्चरमध्ये पण. सो 11 ते 21ला महाविभाजनाचं दशक त्या ठिकाणी म्हटलं जाते. कारण या कालखंडात भारताची लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली होती. महाविभाजन वर्ष म्हटलं तर 1921, महाविभाजनाचं दशक म्हटलं तर 11 ते 21. त्याचं महत्त्वाचे कारणं 2 होते. ते म्हणजे महायुद्ध, त्यात भरपूर लोक मारले गेले होते. आणि दुसरं कारण होतं रोगराई. सो जसा कोविड-19 आलेला आहे 2019मध्ये तसं तेव्हा 1919मध्ये एक आजार आलेला होता. त्याला स्पॅनिश फ्ल्यू म्हणायचे, ज्यात गांधीजी मरता मरता वाचलेले आहे. म्हणून लक्षात ठेवा. सो साथीच्या रोगांमुळे मृत्यूदरात वाढ त्या कालखंडामध्ये झाली होती. म्हणून लोकसंख्येची वाढ काय दिसते तुम्हाला? ऋणात्मक. लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली होती या कालखंडात. म्हणून नंबर 2चं ऑप्शन काय असलं पाहिजे? बरोबर असलं पाहिजे. आहे का? नाही आहे. ठीक आहे. सो हे होते तुमचे क्वेश्चन्स इतिहासाचे. आणि हा एक तुमचा आय थिंक इकॉनॉमिक्स तसंही मीच घेणार आहे. सो आजचं तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं वाटलं? सो काही जर तुम्हाला वाटत असेल की सांगताना बाबा माझ्याकडून चूक झाली तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये देखील लिहून कळवू शकता. येते लक्षामध्ये. सो आजचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही लिहून कळवा. भेटूया आपण नेक्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.